बाबा आता निघ म्हटलं तर चल इथून. बाबा प्लीज सोडा ना तुम्ही, माझा हात सोडा ना. राधिका तू सांग ना त्यांना. आता कोणीही काही बोलणार नाही. आता फक्त मी बोलणार. आणि जे काही करायचं ना ते मी करेन, कळलं? पण काय चुकलंय माझं? नाही, आपल्याला एखादी गोष्ट जर आवडली नाही तर आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार की नाही, म्हणून मी हे केलं ना, उपोषण म्हणूनच केलं बाबा. तर तुम्ही बोल. नाही बोल बोल, काय बोलायचं ते बोलून घे तू. पण यानंतर माझ्या मधात बोलला ना तर सर्वांपुढे थोबाड रंगवून ठेवेल तुझं. अहो चला जाऊ द्या ना त्याला. तू तर मध्ये बोलूच नकोस. हा आपला मुलगा नाही आहे. आपल्याला एकच मुलगी, ती म्हणजे राधिका. आणि ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असताना हा तिथे कडमडला. काय गरज होती याला मध्ये कडमडायची? काय अधिकार आहे तुला? राधिका लग्न करून आपल्या घरात आली ना तेव्हापासून हा माणूस तिला त्रासच देतोय. बाबा ती माझी बायको. खबरदार खबरदार, तिला बायको बोललास तर. तुझ्या डोक्यात किती परिणाम झाला असला ना तरी एक गोष्ट ध्यानात ठेव, तिचा नवरा सौमित्र आहे. कळलं तुला? आणि आम्ही तुझे आईबाप आहोत असं जर तुला मनापासून वाटत असेल कुठल्या तरी हृदयाच्या कप्प्यातून, असं काही कर की आम्हा दोघांना अभिमान वाटेल. तू दारात आला ना आता हिला वाटलं पाहिजे आत घ्यावंच. असं काहीतरी करून दाखवा ती. चल निघ आता. बाबा चल निघ. गप गुमान निघायचं नाही तर धक्के मारून घालून देईल तुला घराच्या बाहेर. माझं तुम्ही प्लीज एकदम निघ म्हणतो. आनंद बॅग काढायची. काढ बॅगेची. बाबा बोल राधा. सौमित्र, झाली मीटिंग? कशी झाली? मस्त झाली. आता 4 एजन्सीज बरोबर मीटिंग करून आलोय. आणि तुला आश्चर्य माहितीये का राधा, त्यातल्या 3 एजन्सीजने पैसे घ्यायला सुद्धा नकार दिलाय. काय सांगतोयस? हे बघ, त्यांनी जरी नकार दिला असला ना तरी आपल्याला त्यांची फीस तर द्यायला पाहिजे ना. आपल्यामुळे कुणाचं नुकसान झालेलं मला अजिबात चालणार नाही. मला माहितीये राधा, मी ऑलरेडी त्यांना हे सांगितलंय. बाबा राधिका मॅडमना हे आवडणार नाही, प्लीज पैसे घ्या. पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. ते म्हणतात की राधिका मॅडम जर एवढं चांगलं काम करतायत तर आमची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे राधा, तुझ्या सगळ्या कामाची जाहिरात, मार्केटिंग, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया सगळं ते फ्री ऑफ चार्ज सांभाळणार आहे. काय सांगतोयस? ही अशी माणसं असतील ना तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ह्या अशा लोकांचे आभार कुठल्या शब्दात मानू हेच कळत नाहीये मला. काही करू नकोस. कधी वेळ मिळाला ना तर प्रत्यक्ष जाऊन भेट त्यांना. खूप मोठं सरप्राईज असेल त्यांच्यासाठी. बरं राधा, घड्याळाकडे लक्ष आहे ना तुझं? पुढच्या 10 मिनिटात इंटरव्ह्यू सुरू होणार आहे तुझा. हो माहितीये मला. बरं मला सांग, आपल्या सगळ्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केलं ना इंटरव्ह्यूच्या बाबतीत? हो. बेस्ट. चल ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि इंटरव्ह्यू संपल्यावर फोन करतोच मी. बोलू आपण. हो नंतर बोलूया. बाय. करेक्ट आहे सुरेश सर. हे बघा ना एकदा ऐकतंय बरोबर. अरे वा, काय चाललंय हे सगळं? आवाज राधिका वहिनींची मुलाखत रेडिओवर म्हणून हे सगळं. अरे हो, पण मुलाखत आणि सजावटीचा काय संबंध? हो, आमच्या राधिका मसालेमध्ये असंच असतं. आम्ही फक्त निमित्त शोधत असतो सजावट करण्यासाठी. हो, ही जर आमच्या राधिका मसाल्याची नॉर्मल ऑफिस असते ना तिथे दुप्पट तयारी केली असती. हो, आतापर्यंत मी हे फक्त ऐकत आले, पण आता मी यांच्या टीम मध्ये ना, सो हे सगळं खरंच एक्सपिरियन्स करते. मला तर रात्रभर झोपच लागली नसती. पानवलकर सर आणि त्यांची तयारीचे किस्से हा विषय एकदा काढा राधिका वहिनी समोर. 2-3 तास सहज निघून जातील. हो, हे सगळं बघून तुमचं करावं तितकं कौतुक कमी वाटतं मला. काय चाललंय? झाली की नाही तुमची तयारी? हो, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आणि हा आपला रघु कुठे? अरे त्या रघुनी जर रेडिओ आणला नाही तर या तयारीचा उपयोग काय? अरे बापरे,
हो रेडिओ हवा होता तुम्हाला? मग मला सांगायचं होतं ना. मी आत्ताच सगळ्या गावामध्ये सगळ्यांना सांगून आले की राधिकाताईंची मुलाखत आज रेडिओवर ऐकायची. आणि ज्यांच्याकडे रेडिओ नव्हते त्यांनाही रेडिओ घेऊन दिले. त्यातलाच एक इथे घेऊन आले असते ना मी. काय हे काय हे श्रेयस? हा सगळी सजावट कशाला केली? सर तुम्ही सांगितलं ना? हो म्हणजे आज तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर एवढी तयारी असणारच ना. येस. आहा, ज्याची तुम्ही वाट बघत होता तो रेडिओ मी घेऊन आलेलो आहे. अरे शाबाश. अरे वा कमाल. रेडिओला चांगली हो सांग. माया, तुला मी जे सांगितलं होतं ते सगळं तयार ठेवलंय? हो आहे लक्षात. आता घेऊन आले. जे म्हणजे कळेल. कळेल आनंद कळेल. गाणं ओळखायचा? हो हो मी वाजवतो, गाणं बरोबर ओळखायचं. हो हो. कोणतंय? तुझी चिमणी उडाली. चूक. चूक. एक गाणं ओळखता येत नाही. आणखी एक चान्स, लास्ट चान्स. कुठलं? या रावजी बसा भाऊजी. करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर. कसं ओळखलं? कसं काय ओळखलं? कसं काय? घोडेशेठ हे मुला, काय झालंय काय तुला? पाहिलं पाहिलं माझ्या संगीत साधनेचा इम्पॅक्ट बघितला? माझं बोलणं सुद्धा आता मीटर मध्ये आहे. अहो इथे आपला बँड वाजायची वेळ आली आणि तुम्हाला गाण्याचं पडलंय. काय काय झालं काय? अहो तुम्ही सोशल मीडियावर नाहीत ना म्हणून मला असं धावत येऊन सांगायला लागतंय. हे बघ, मी देशी दारू पितो, विदेशीशी माझा काही संबंध नाही. मग ती दारू असो नाही तर सोशल मीडिया. बोल. त्या राधिकानं मूर्ख बनवलंय तुम्हाला. काय काय झालं? तिनं तुम्हाला मुद्दामून गाफेल ठेवलं होतं. अहो आज तिची रेडिओवर मुलाखत आहे, त्यात तुमचं नाव घेणार आहे ती. सोशल मीडियावर तुमच्या विरोधात वातावरण आधीच तापायला लागले. त्यात या मुलाखतीचं कळलं ना तर ब्लास्ट कधीही होईल. रेडिओ लाव, रेडिओ लाव. थांब जरा तू. गाण्या काय बातम्या लाव. हो हो हो. वाटते. मी ठेव. आज तुझ्या साक्षीने आणि मदतीने एक नवीन सुरुवात करतोय. इथे सुद्धा आमच्या राधिका वहिनींना भरभरून यश दे. अरे हे सगळे टक लावून माझ्याकडे काय बघताय? तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की हे सगळं काय चाललंय. सांगतो. खरं सांगू, रेडिओशी माझं हे असंच नातं आहे. कधी काळी म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून अख्खं जग या रेडिओ भोवती फिरताना मी पाहिलेलं. क्रिकेटची मॅच असो किंवा सुधीर फडकेंचं गीत रामायण, सारं घर या रेडिओ भोवती जमलेलं असायचं. या सगळ्या आठवणी आज जाग्या झाल्या. तो काळही आठवला आणि म्हणूनच
अजूनही याच माध्यमावर माझं प्रेम आहे, माझा विश्वास आहे. पानवलकर साहेब, जशा तुमच्या आठवणी आहेत ना तशा माझ्याही आठवणी आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे माझ्या त्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्यात. तुमची श्रद्धा आहे ना, सगळं नीट होणार. बरोबर ना? अगदी बरोबर. मग पानोळकर सर, आता मुलाखत कधी सुरू होईल? आता रेडिओ तुम्हीच ऑन करा. चला सगळ्यांनी शांतपणे बसून घ्या, मी रेडिओ सुरू करतोय. गणपती बाप्पा बसा. तुम्ही जे आज हाती काम घेतलंय गावातल्या बायकांसाठी, त्याबद्दल किती कौतुक करावं मॅम तुमचं. मॅम, तुमचा अनुभव कसा होता आतापर्यंत? या गावामध्ये मी आणि माझी टीम जेव्हा आलो तेव्हा आमची सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली ती सीमाताईंची. त्या या गावच्या सरपंच आहेत. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला सीमाताईंचे आभार मानावेसे वाटतात. या गावात आल्यानंतर सीमाताईंसारखी चांगली माणसं भेटली, पण अशी काही माणसं भेटली ज्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला. हो, अशी कुठली माणसं होती ती? त्यांचं नाव सांगाल का? गोट्या शेठ म्हणून इथले स्थानिक आहेत, राजकारणी आहेत. इथल्या राजकारणातले बाहुबली असंच म्हणायला पाहिजे. त्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला, इतका त्रास दिला इथल्याला, आणि तो त्रास अजूनही सुरूच आहे. त्रास दिला म्हणजे नक्की काय त्रास दिला मॅम? म्हणजे आम्हाला इथे बायकांसाठी जे काम उभं करायचं होतं त्यासाठी इथे फॅक्टरी बांधण्याचं आम्ही ठरवलं होतं. जेव्हा या फॅक्टरीचं काम सुरू झालं तेव्हा आम्हाला अनेक गोष्टींसाठी परवानग्या अपेक्षित होत्या. त्यासाठी आम्ही काही अर्जही केले, पण आम्हाला परवानगी कशी मिळणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे आमची एम्प्लॉई ती प्रेग्नंट असताना तिला किडनॅप केलं. व्हॉट? किडनॅप? माय गॉड, नक्की काय उद्देश होता त्यांचा? आम्ही या गावातनं निघून जातो आणि आम्ही या गावातनं निघून जात नाहीये, आमचं काम थांबवत नाहीये असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. खरं तर इथल्या बायकांना आम्ही सपोर्ट करत होतो, पण त्यांना ते नको होतं. शिवाय त्यांचं इथलं वर्चस्व कमी होणार होतं. कुठलीही बाई आपल्या पुढे जाते हे त्यांना बघवत नव्हतं. आपण 21व्या शतकात आहोत आणि तेव्हा अशा पद्धतीने विचार करणारी माणसं आपल्याला भेटतात ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बायका स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना त्याच वेळेला पंगू केलं जातं. इथे नवरा दारू पिऊन येतो, बायकांना मारहाण करतो, ही गोष्ट त्यांना चालते. ही व्यवस्था मोडावी असं त्यांच्या मनात सुद्धा नसतं. त्यांच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली तर ती त्यांना चालणार नाहीये. अशी गोष्ट आहे या गावची. आजही तुम्ही तुमच्या टीम बरोबर एका मोठ्या आव्हानाला सामोरे जाताय. गोट्या शेठ नावाच्या एका भयंकर माणसानं तुम्हाला आव्हान दिलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काम मी करणार आहे कारण हे चांगलं काम आहे आणि कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मेहनत तर घ्यायलाच लागते. ते आम्ही यशस्वीपणे पार पाडणारच, कारण माझी टीम माझ्या बरोबर आहे आणि माझी टीम जेव्हा माझ्या बरोबर असते ना तेव्हा आम्ही नेहमी जिंकतोच. सो दॅट वॉज राधिका सुभेदार. आणि त्यांनी तसं सांगितलं की त्यांना कुठली आर्थिक मदत नकोय, तर त्यांना आपल्या साथीची गरज आहे. आपण जर का साथ दिली तर त्यांचं हे मिशन कम्प्लीट होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे आणि #WeSupportRadhika असं टॅग करून आम्हाला टॅग करा. म्हणजे मला टॅग करा, राधिका मॅमना टॅग करा आणि आमच्या रेडिओ चॅनलला टॅग करा आणि फटाफट हा मेसेज पाठवून द्या आमच्यापर्यंत. म्हणजे काय होईल ना की आय एम शुअर की आपण जेव्हा सगळे मिळून त्यांच्या ह्या मिशनला साथ देऊ तेव्हा डेफिनेटली एक चांगला बदल घडेल. त्यामुळे लवकरात लवकर मेसेज करा आणि यासाठी #WeSupportRadhika हे लिहायला विसरू नका. ऐकत रहा अतरंगी FM. स्टे ट्यून्ड.
बोल सौमित्र. काय राधा, म्हणजे काय तुझा इंटरव्ह्यू ऐकून झाल्यावर आता काय बोलू तेच कळत नाही मला. अरे आता मीही इंटरव्ह्यू ऐकला, म्हणजे त्यावेळेला काय बोलले हे लक्षात आहे माझ्या, तरी सुद्धा काहीतरी नव्याने ऐकते असं वाटलं. कारण तू खूप मनापासून बोलत होतीस ना, म्हणून. तू जे काय करतेस ना राधा ते खूप मनापासून बोलतेस किंवा करतेस ना, म्हणून सतत ऐकत राहावं असं वाटतं. काहीतरीच काय. पण आता बघूया ना लोकांचा काय रिस्पॉन्स येतो ते. अगं ऑलरेडी रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली आहे. हे बघ हे बघ हे बघ, आता सुद्धा एका एजन्सी मधून मला फोन येतोय. मी तुला नंतर कॉल करतो. ओके. मला पण एक फोन येतोय, मी पण नंतर फोन करते. ओके, बाय बाय. थँक्यू सो मच निशा, थँक्यू सो मच. या नाही, तू तुझ्या कामातून वेळ काढून हा इंटरव्ह्यू बघितलास त्यासाठी खरंच थँक्स. आणि तुझ्या व्हॅल्युएबल फीडबॅकसाठी तर हो हो हो, आय नो. तुला माझ्याबद्दल सुद्धा प्राऊड फील होतोय, आय नो. येस येस. नाही मी आहे ना, मी राधिका सोबतच आहे. आणि आताच काय म्हणजे या प्रोजेक्ट पर्यंत मी तिच्या सोबत असणार आहे. हो हो नक्की, मी तुझा मेसेज पोहोचवते राधिकापर्यंत. ओके. ऐक ना मला कॉल येतोय, मी करते तुला नंतर. ओके. या बाय 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 बाय. या थँक्स वन्स अगेन. काय सांगतेस जेनी, तू इंटरव्ह्यू ऐकलास? म्हणजे कमाल. खरं तर ना मीच तुला फोन करून सांगणार होतो की इंटरव्ह्यू आहे. हो ग, मी नेहमी सारखा विसरलो बस. ऑब्विसली. पण तू इंटरव्ह्यू ऐकलास ना, हे जाऊन मी पटकन राधिका वहिनींना सांगतो, त्या खूप खुश होतील. सांगा प्लीज. अरे हो हो हो, तुझ्या आईला आणि तुझ्या नेबरचा सुद्धा इंटरव्ह्यू आवडलाय, तेही सांगतो. डोंट वरी. विसरला तर बघा, मी बोलणार नाही तुमच्याशी. असं कसं विसरणार? अरे आज इतकं सगळं मनासारखं घडलेलं आहे, मी अजिबात विसरणार नाही. बरं ऐक, मला ना आता पटकन फोन ठेवावा लागेल. मला ना काही अपडेट्स द्यायचे आहेत, काही फीडबॅक्स घ्यायचे आहेत. सो मी तुला निवांतपणे फोन करतो. ओके. येस सर. चल बाय. लव्ह यू अँड आय मिस यू. लव्ह यू. बाय. तू पण ऐकली मुलाखत राधिकाची? मग का, म्हणूनच तर फोन केला ना. कशी वाटली तुला माझ्या मुलीची मुलाखत? आपल्या लेकीची म्हणा ना. हो हो, आपल्या मुलीची. खूप छान. राधिकानं बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं वाटते. सरिता, या बाबतीत माझं मत तुझ्यापेक्षा काही वेगळं नाहीये. तुम्हाला माहित आहे का, अथर्वाने ऐकलं ना, पास आईचा आवाज ऐकला आणि रडायला लागला नव्हतो. हो ना. आणि मग त्यानंतर हळूहळू शांत झाला आणि मग एकदम शांतपणे राधिकाची मुलाखत ऐकत राहिला. तुला माहितीये का तो का म्हणाला? तो म्हणे आई किती छान काम करत आहे म्हणे. मग त्या कामासाठी ती जर तिथे जास्त दिवस राहिली तर चालेल म्हणे, कारण माझ्यापेक्षा तिथल्या लेकराईना ती जास्त गरज आहे म्हणे. बघ, एवढ्या कमी वयात त्याला किती छान समज आहे. तशीच समज तुझ्या मुलाला आली असती तर किती छान झालं असतं. 2 सेकंदांपूर्वी आपण किती छान गप्पा मारत होतो नाही? हे का मिठाचा खडा टाकायची गरजच होती का? तुम्ही राधिकाला सांगा बरं, आपण तिची मुलाखत ऐकलेली आहे आणि चांगली झाली म्हणून. हो हो हो, काळजी करू नकोस, नक्की सांगतो. आणि तू नाही बोललीस तरी मी राधिकाला सांगतो की तुला फार कौतुक वाटत होतं राधिकाचं म्हणून. ओके. हा चला, चल काळजी घे. ठेवू? ठेवला. नाही साहेब, मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या तुम्ही. नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नाही ते प्रकरण मी तुमच्यापर्यंत नाहीच येऊ देणार. मी परस्पर त्याचा निकाल लावणार. नाही इकडे परस्पर मोठ्या शेट जे बोलतो ते करून दाखव. ओ माय गॉड, आय एम जस्ट स्क्रोलिंग. पोस्ट व्हिडिओ संपतच नाहीये. क्या बात आहे. हे बघ काय, राधिका ताईंनी महिलांसाठी केलेलं काम खूप प्रशंसनीय आहे. #we support राधिका. वा. दिस इज ब्रिलियंट यार. केवढे इतक्या वेळात एवढे मेन्शन्स. एक्झॅक्टली, इनक्रेडिबल. अगं माय, काय चाललंय मला तर सांग. बाबा, आपण एक हॅशटॅग क्रिएट केला होता, वी सपोर्ट राधिका म्हणून. त्याला इतका प्रतिसाद मिळतोय आणि सगळेजण पोस्ट करतायत. आणि सगळ्यांनी व्हिडिओज अपलोड सुद्धा केलेत. एक्झॅक्टली. हे बघ, काही सेलिब्रिटीजनी सुद्धा सपोर्ट केला. हे बघ. अरे वा. हे बघ
हा. वी नीड मोर विमेन लाईक राधिका सुभेदार. हो राधिकाताई, हे बघताना किती भारी वाटतंय हो. मी तर म्हणते की ही लढाई आता आपणच जिंकलो आणि तुमच्यामुळे आमच्या गावाचं नाव पण चर्चेत आलं हो. राधिका, मला आता खात्री झाली आहे तुला पुढे जाताना कोणीही अडवू शकणार नाही. येस